लाडक्या बहिणींनो, ज्या क्षणाची तुम्ही वाट बघत होता ते क्षण आता आपल्यासमोर आलेले आहे. म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मंगळवारी रात्रीपासूनच वाटप प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर मंगळवार, काल गेला बुधवार आणि आज आहे गुरुवार, असे आता 3 दिवस झालेले आहे. आता ह्या 3 दिवसामध्ये बहुतेक महिलांना पैसे आलेले असेल. आता कोणत्या महिलांना पैसे आलेले आहे आणि किती हप्ते आलेले आहे आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात, जरूर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि ज्या महिलांना नाही आले काळजी करू नका, कारण जी वाटप प्रक्रियेची संख्या आहे ती खूप मोठी असल्यामुळे एक संगती सगळ्यांना पैसे देऊ शकत नाही. म्हणून टप्प्याटप्प्याने आज ह्या जिल्ह्यामध्ये तर परवा त्या जिल्ह्यामध्ये असे जिल्हे वाटून पैसे देण्यात येत आहे. म्हणून कित्येक महिलांना पैसे आलेले नाही. आज पण वाटप प्रक्रिया सुरू आहे. आता काही महिलांचे पैसे आलेले नव्हते. जून, जुलै, ऑगस्ट असे 3 महिन्याचे पैसे आलेले नव्हते. त्या महिलांनासुद्धा आता ऑक्टोबर महिन्यामध्ये पैसे देण्यात आलेले आहे. तर ह्याची संख्या किती आहे ते सुद्धा समोर आलेली आहे. तर खूप मोठी संख्या होती समोर, की तशा महिलांना 3 महिन्याचे हप्तेच आले नव्हते. जून, जुलै, ऑगस्ट. तर तशा महिलांनासुद्धा पैसे देण्यात आलेले आहे. आता ज्या महिला आपला व्हिडिओ बघत आहे आणि त्यांना जून, जुलै, ऑगस्टचा हप्ता आलेला आहे, तर तशा महिलांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की आम्हाला जून, जुलै, ऑगस्टचा हप्ता आलेला आहे. आणि ज्या महिलांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आलेला नाही त्यांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की आम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आलेला नाही. असं बनणारच नाही. जे महिला पात्र आहे त्यांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळणारच मिळणार. तर आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळालेला आहे. आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार यावर लाडक्या बहिणींचं लक्ष आहे. कारण आता इलेक्शन जवळ आलेलं आहे आणि सरकार गेल्या वर्षी इलेक्शनच्या अगोदरच 2 महिन्याचे हप्ते एकत्र दिलेले होते. आता जर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता दिला नाही तर काय होणार आहे की ई-KYC प्रत्येक लाडक्या बहिणीची झाली त्यानंतरच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येईल. म्हणून ई-KYC कंपल्सरी आहे. ई-KYC करून घ्या. अगर नाही केली तर हप्ता येणार नाही. 18 तारीख म्हणजे 18 नोव्हेंबर ह्या महिन्याची लास्ट तारीख आहे ई-KYC करायसाठी. आणि ई-KYC केल्यानंतरच तुम्हाला आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सरसकट सर्व लाभार्थींना दिलेला आहे. पण नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सरसकट देण्यात येणार नाही, कारण खूप साऱ्या महिला अपात्र ठरणार आहे. आणि ह्याच्यामध्ये संख्या किती समोर येते ते सगळं समजेल. ई-KYC केल्यानंतरसुद्धा लाडक्या बहिणी अपात्र होणार आहे. म्हणूनच तुम्ही पात्र आहात, निकषात बसत आहात तरच ई-KYC करा. अदरवाईज ई-KYC करू नका. आणि तशा महिलांवर कार्यवाहीसुद्धा होणार आहे. त्यांचं अकाउंट फ्रीज करून आत्तापर्यंत सरकारने जेवढे हप्ते दिलेले आहे ते सर्व हप्ते तेवढ्या महिलांकडून वसूल करून घेणार आहे, असं स्वतः मुख्यमंत्रीसुद्धा म्हटलेले आहे. म्हणूनच लाडक्या बहिणींनो, ई-KYC तुम्ही करत आहात, तुम्ही निकषात बसत आहात तरच करा. काय नियम आहे आणि काय निकष आहे ते सर्व आपल्या व्हिडिओमध्ये दिलेले आहे. लॉंग व्हिडिओ मी टाकलेले आहे 2 दिवस अगोदर. तो व्हिडिओ बघा आणि त्यानंतरच ई-KYC नक्की करून घ्या, पात्र असाल तरच. तर लाडक्या बहिणींनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. म्हणून प्रत्येक बहिणींपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचायला पाहिजे. आणि असेच छान तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारत जावा, ज्याकरून तुमचे जे काही समस्या असेल तर नक्कीच आम्ही त्या समस्या सोडवायचा प्रयत्न करतो आहे. तर नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद.